गुड मॉर्निंग एव्हरीवन अँड वेलकम बॅक. टाईम वाजलाय 10:03 आणि आपण असं बघू शकता मी आता गावात. सो काही प्लॅन नाही, सध्या आराम करतो आहे. त्यामुळे आपल्याकडे आज टाईम होता, 2 दिवस घरच्या कामांमध्ये गेला. तर आता चाललो आहे मी फिरायला. माझ्या घरापासून जे आंबोली हिल स्टेशन आहे, आंबोली घाट जो बोलतात, तो अराऊंड 1.5 hour असा आहे. तर विचार केला आज तिथेच जातो, कारण बरोबर कोण आहेत नाही, सगळे ऑफिस वगैरे, त्यामुळे बिझी आहेत. म्हणलो एकटाच निघूया आता, कुठे किती दिवस सगळ्यांचा वेट करणार. आणि अशा प्रकारे आपण रेनकोट घरी विसरलो आहे, तो परत जावं लागणार एक गावात. तर ते आपल्या लेफ्ट साईडला एक नदी आहे, ती कालपर्यंत आहे ना पाऊस मजबूत भरलेली होती पूर्ण. आज बघू बऱ्यापैकी पाणी आहे याच्यात अजून. किती क्लिअर दिसेल की नाही माहिती नाही, तिकडे खराब पाणी असतं. तर बाकी पुढे पुढे बघा आता, व्ह्यूज एन्जॉय करा. व्ह्यूज ना 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 अशा रोड पहिला पाहिजे ना, मस्त एकदम गाव. एडिविजनल नाम के लिए भाई असली मज़ा तो इस पे, एकदम लाइट वेट और कहीं से भी निकल जाती है, खड्डा बिड्डा कुछ फर्क नहीं पड़ता है इससे. हा व्ह्यू तर बाबा एकदम मस्तच यार, काय वाटतंय. फोटो तो बनता है. काय व्ह्यू आहे यार समोर. ती नदी मगाशी पाटी दिसलेली आपल्या लेफ्टला ती आहे. आणि हा बघा इथे शेती भात लावलाय मस्त. तर ऑन दी वे टू आंबोली आहे. मे बी आता मेन रोडला कनेक्ट होईल 5-10 मिनटात. आणि इथे रस्त्यात थांबलेलो मध्ये वापोळीचा जो एक रोड जातो बांदा टू वापोळीवर ना डायरेक्ट आंबोलीला बाहेर. तर इथे ना हे मस्त असं कडक व्ह्यू आहे. इकडनं स्लोप आहे आणि आहे ना हा पॉईंट, हा स्पॉट दिसतो, मस्तच वाटतं. ही पुरी भात शेती केलेली आहे इथे. आणि इथे पण आहे पुढे, तिथे नदी आहे लेफ्टला बाईकवरनं जी गोप्रोमध्ये दिसत होती. आणि हा समोर रोड, हा जातो आंबोलीला. तर बघू, क्लायमेट सध्या तरी चांगलं आहे. पाऊस नाही असंच राहील तर खूप बरं होईल, कारण वरती मला ना ड्रोन शॉट्स घ्यायला भेटतील. सो स्टे ट्यून. वेलकम टू आंबोली. आंबोली एस्थेटिक लँग्वेजमध्ये, आपल्या भाषेत आंबोली घाट. आंबोली तो घाट सुरू झाला आहे. अराऊंड 10 किलोमीटरचा घाट आहे पूर्ण. आणि रोड सध्या तरी ठीक वाटतोय. पुढे बघूयात. आतापासूनच आहे ना मध्ये मध्ये हलका फॉग आहे. कॅमेऱ्यामध्ये ना नाही कळते, कारण कॅमेऱ्याची लेन्स आहे ना पूर्ण क्लिअर करून टाकते फॉग. तो जर पुढे काय दिसलं तर बाकी एन्जॉय करा. मध्ये मध्ये मी कॅमेरा ऑन करेन, कारण 10 किलोमीटर पुरा कॅमेरा ऑन ठेवला गोप्रो तर तो जीव जाईल त्याचा. आता नवीन घ्यायला पैसे पण नाही. तुम्ही लोक व्हिडिओ बघून सपोर्ट पण करत नाही त्या व्हिडिओला जास्त, तर अर्निंग काही होत नाही. बाकी एन्जॉय करा फिरा तरी. हा स्पॉट होता इथे ना, ड्रोन उडवायला मिळणार होते. लाईनीत 5-6 धबधबे आहेत, पण काय बोलू आता, एवढा फॉग आहे की ड्रोन उडणं पॉसिबलच नाही यामध्ये. म्हणजे उडवला तरी काय दिसणारच नाही समोर, तर उडवून काय फायदा. बघू पुढे जाऊन आता काय काय. तेव्हा काही असे बनलेलं आहे वरपर्यंत जायला. हा जो आहे मेन स्पॉट आहे, हा मेन आंबोलीचा धबधबा जो आहे. ऑलरेडी एवढी गर्दी आहे. तो आहे आंबोली वॉटरफॉल फेमस. ते स्टेप्स पण होतं, तर तुम्ही बिंदास जाऊ शकता. फक्त पाण्याला फोर्स मजबूत आहे.
आंबोली वॉटरफॉल. एक मिनिट आंबा क्लिअर येतं आहे का बघू. हां. आणि पहिल्या ना इथे फ्री एंट्री होती, आता 20-20 रुपये एंट्री केली आहे पर पर्सन आणि टाईम आहे 8 to 5 PM. त्यानंतर काय कोण पण येऊ शकता, 5 नंतर कोण घंटा नसणार आहे तिथं. आणि पहिलं 20-20 रुपये पहिली एंट्री फ्री होती. मी आता विचारलं इव्हन गावातल्यांसाठी बट सगळ्यांसाठीच एंट्री केली आहे फिक्स आणि 20-20 रुपये. आणि असं काही टाईम नाही एंट्री म्हणजे किती टाईम खायचं वगैरे आपल्यावर आहे ते. आणि सकाळी लवकर जितक्या आलं तेवढं बरं आहे, तेव्हा रश कमी भेटेल. कारण लेट आलं की आता मी आज घरूनच 10 वाजता निघालो तर रश वाढला बऱ्यापैकी. आणि आज विकेंडपेक्षा त्या कंपॅरिझनमध्ये कमीच आहे रश. हा मेन रोड खाली जाऊन येणारा. तो इकडनं आपण जाऊ पुढचा स्पॉट हिरण्य केशी म्हणून आहे. आणि तिथून बघू खाली कसं. तो हा एवढा भाग आहे, इथे नॉर्मल स्टॉल्स आहेत जे काय ते. आणि इथून पुढे मग आहे ना हॉटेल्स वगैरे आणि आंबोलीचा बसस्टँड आहे. तर बघू इथून हिरण्यकेशी आता किती लांब आहे. जास्त नाही, ते कावळे 7 जे आहे ना त्याहून तरी कमीच डिस्टन्स आहे. जास्त क्राऊड कर्नाटकवर नाही येतो आता स्टेशन. ते पाठी 1-2 जण भेटलेले असे फोटो काढायला सांगितले ना, ते लोक 400 किलोमीटर ट्रॅव्हल करून आलेले इकडे. आणि बघा आपण गेली लकी आहोत जे कोकणातले आहोत. जवळच्या जवळ असे स्पॉट आहेत, असे कितीतरी स्पॉट असतील कोकणात. आंबोलीसारखा हा जो वॉटरफॉल आहे तसाच, जिथे आरामात पब्लिक जाऊ शकते आणि जे अजून अनएक्सप्लोर्ड आहे. हा कसा आता फेमस झाला हळूहळू, त्यामुळे थोडं गर्दी वाढायला लागली. तर जाऊ हिरण्यकेशीला. कॅमेऱ्याची बॅटरी 50% आली आहे, बघू किती वेळ चालतो आता. काय फॉग आहे ना इथे एक्स्ट्रीमवाला, कॅमेरा नाही जस्टिस करू शकत ह्या व्ह्यूला. बरोबर मस्तच आहे, मस्तच. तर हिरण्यकेशीला जायला ना हा इकडे राईट आहे आंबोलीवरून आल्यावर. हे आदर्श हॉटेल लक्षात ठेवा. आदर्श हॉटेलवरनं वळून आत गेलं की हिरण्यकेशी आहे. किती लांब आहे ते करेल मला पण माहीत नाही, बट हां ह्या रूटनी असं आलो तो मेन रोड आणि इकडनं जायला निघालो. रस्त्याला फुल वळणं खूप आहेत आणि रस्ता खूप जास्त खराब आहे. तो बेटर आहे जरा सावकाशच गाड्या चालवायच्या आलं तर. एवढंच चांगलं इतका बाकी खराब आहे. तो वी आर हिअर ॲट हिरण्यकेशी. मी एकटाच होतो आणि हे 4 जण गोव्यावरनं आलेले, तर मग आता त्यांना जॉईन केला. हा सोहेल. ह्या तिघांची नावं विचारून सांगतो. आता पुढे पुढे बघू. गर्दी सध्या इथे तर नाही वाटत ऑन दी वे, पुढे मे बी गर्दी असेल बघा. हे देव पाण्यात आहेत, मे बी दिसत असेल. हेच पाणी जातं. माझ्या पाठी आहे हिरण्यकेशी मंदिर. थोडे फोटोज काढले, व्हिडिओज घेऊन आता आम्ही परत माहीत नाही आता कुठे जाणार आहे. हे पाठी आपलं मंदिर आणि ह्या स्पॉटला पहिले इथे ना डाईव्ह करा. आता त्यांनी ना सगळं बंद केलं इकडचं डाईव्ह करणं. तरी काय काय लोक करतात, बट ते लोक आहे ना ओरडत बसतात. आणि तेच आहे, मस्त क्लायमेट आहे, फुल ग्रीनरी आहे. आणि आता इकडून बघू कुठे जाऊ. मे बी मी पुढे सावंतवाडीत जाईन, हे लोक माहीत नाही. हे लोक आलेले गोव्यावर ना. तर ह्याचं तुझं नाव किरण. हा किरण. हा सोहेल. तुझं अश्वेत. हा अश्वेत. आणि हा ह्याचं नाव काय विष्टा. तर आता तेच इकडनं बघू ह्यांचा काय प्लॅन आहे. माझा मे बी मी घरी जाईन किंवा सावंतवाडीत वगैरे कुठेतरी. एक अजून मठ आहे बागेश्वर असा काहीतरी आहे, तर तो मठ जाऊन बघून येतो एकदा. तो स्टे ट्यून. तिथून आम्ही जात आहोत राघवेश्वर मठ म्हणून, राघवेश्वर महाराज मठ. तिथे इथून ह्याच रूटला आहे बाहेर पडताना. असं ते दुकानवाले बोलले, तो विचारत जाऊ. तिथे एअरटेलचा नेटवर्क नाही, जिओ वगैरे आहे, BSNL पण आहे.